नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. कोकणमधल्या निसर्ग वादळग्रस्तांसाठी केंद्र सरकारनं जी मदत दिलेली आहे ती अतिशय अपुरी आहे आणि तोकडी आहे, असं म्हटलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. वादळग्रस्तांना तातडीनं मदत देणं त्यामुळेच अशक्य आहे कारण राज्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत आणि त्यातच वादळग्रस्तांना देण्यासाठीची जी मदत आहे ती खूप जास्त आहे. त्यामुळे तातडीनं अतिरिक्त मदत वादळग्रस्तांना करणं शक्य नाही, असंही अजित पवार म्हणाले. एवढंच नाही तर सध्या कोरोनाच्या टेस्टमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसते. सरकार समाधानी नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी शाळा सुरू होण्याच्या संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत त्यांना सुद्धा पूर्णविराम दिला आहे. थोड्याच वेळापूर्वी अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यापूर्वी झालेल्या बैठकीतल्या निर्णयांचा अनेक गोष्टींची माहिती त्यांनी दिली. अजूनही अर्थव्यवस्था कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्वपदावर आलेली नाही. काही प्रमाणामध्ये यायला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी लागलेली आहे, परंतु जे पॅकेज दिलं त्या पॅकेजचा खूप काही तातडीनं मदत सगळ्यांना होईल अशातला भाग नाही.